नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत सध्या चर्चेत असलेल्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर। या मुद्द्यावरून इंडिया आघाडीतील समाजवादी पक्षाने भाजपला पाठिंबा दिलाय। त्यामुळे हा काँग्रेसला मोठा झटका मानला जातोय। हा मुद्दा आहे वन नेशन वन इलेक्शन, म्हणजेच एक राष्ट्र आणि एका निवडणुकीचा। या प्रस्तावावर विविध राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि याचा देशाच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेला मंजुरी दिली आहे। या अंतर्गत देशभरातील लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा प्रस्ताव सध्या चर्चेत आणला। भाजप सरकारच्या कार्यकाळात याची अंमलबजावणी होईल असं त्यांनी सांगितलंय। समाजवादी पक्षाने या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिलाय। पक्षाचे नेते रविदास मेहरोत्रा यांनी स्पष्टपणे सांगितलं की समाजवादी पक्ष वन नेशन वन इलेक्शन संकल्पनेच्या बाजूने आहे। त्यांनी भाजपवर टीका करत असताना म्हटलं की गेली 10 वर्ष भाजप यावर फक्त बोलत आहे, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी का नाही झाली हा प्रश्न आहे। आता त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून या मुद्द्यावर चर्चा करावी आणि एकाच वेळी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका घ्याव्यात असं मत त्यांनी मांडलंय। बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनीही यावर आपलं मत मांडलंय। एका ट्विटद्वारे त्यांनी सांगितलं की एक देश एक निवडणूक या प्रणालीचं उद्दिष्ट जनतेच्या हिताचं असलं पाहिजे। त्यांच्या मते लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्याने देशात स्थिरता येऊ शकते, मात्र त्यासाठी सर्वांनी विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे। तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या प्रस्तावावर कडाडून विरोध दर्शवलाय। खरगे यांच्या मते वन नेशन वन इलेक्शन ही व्यवस्था व्यावहारिक नाही। त्यांनी भाजपवर आरोप केला की या माध्यमातून खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातोय। निवडणुकीचे मुद्दे हे वेळोवेळी बदलत असतात, त्यामुळे एकाच वेळेला निवडणूक घेणं शक्य नाही असंही त्यांनी सांगितलं। या प्रस्तावाची अंमलबजावणी झाली तर त्याचे राजकीय आणि सामाजिक परिणाम काय असतील? देशातील विविध राज्यांच्या परिस्थितीनुसार निवडणुका घेतल्या जातात, त्यामुळे अशा प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता आहे। याशिवाय निवडणूक प्रक्रियेत होणारा खर्च आणि वेळ वाचवणं याला मोठं प्राधान्य दिलं जातंय, परंतु याबाबत अनेक पक्षांनी वेगवेगळ्या अडचणी मांडल्या आहेत। तर मित्रांनो, वन नेशन वन इलेक्शन हा एक महत्त्वाचा आणि वादग्रस्त मुद्दा आहे। काही पक्ष याला देशाच्या हिताचं मानतायत, तर काही पक्ष याच्या व्यावहारिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी विस्तृत चर्चा आणि सहमती होणं आवश्यक आहे। तुमचं याबद्दल काय मत आहे? कमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।